सध्या आपल्याबरोबर संदीप भोंडवे आहेत वारकरी संघटनेचे। संदीप जी, आज न्यायालयाने निकाल दिला आणि सरकारी वकिलांनी जी काही तोंडी माहिती दिली त्यानंतर जे काही कोर्टामध्ये घडलं याविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे याविषयी सांगा आणि त्याचबरोबर आता आपली भूमिका काय असणार आहे। हॅलो, नमस्ते। मी काल छत्रपती संभाजी महाराज पालखी सोहळ्याच्या वतीने याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेवरती न्यायालयाने निर्णय देताना जे मी म्हणजे पर्यटन मंत्री त्याच्यानंतर जिल्हा अधिकारी पुणे पुण्याचे एसपी तहसीलदार या 6-7 जणांना पार्टी केलं होतं। त्या 6-7 जणांना दिनांक 30 तारखेला त्यांना सगळ्यांना नोटिसा काढण्यात आलेल्या आहे कार्यक्रमा संदर्भात। आणि मी सकाळपासून दोन्ही पोलिसांनी त्यांनी मला सकाळपासून तिथेच बसून ठेवलं होतं, परंतु मी त्याला स्पष्टपणे सांगितलं की अजून माझ्या हातून कोणताच गुन्हा घडलेला नाही, तुम्ही मला अटक करू शकत नाही। परंतु आता मी तिथून निघून आलेलो आहे, परंतु संध्याकाळी या सगळ्याच्या विरोधात आम्ही तिथे जोगेश्वरी मंदिरापाशी आम्ही सगळे ग्रामस्थ या पंचकुचीतील ग्रामस्थ त्या सन्मान कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी आम्ही एकत्रित येत आहोत। बिलकुल। आता पुढच्या सुनावणीच्या तारखा देखील अजून साधारण अजून 2 ते 3 दिवसांनी असणार आहेत आणि अशा वेळी कायद्याने या पार्टीला परवानगी देण्यात आल्यामुळे ही पार्टी तर आता सुरू होईल। अशा परिस्थितीत आपल्याला काय चित्र दिसतंय पुढचे 3-4 दिवस? नक्कीच साहेब, आता जे काही होत आहे ते प्रचंड दबावाखाली होत आहे, हे तुम्हालाही माहिती आहे साहेब, आम्हालाही माहिती आहे। परंतु आता ज्यावेळेस दिनांक 30 तारखेला ज्यावेळेस आमची सुनावणी होईल त्यावेळेस त्या 2 दिवसाच्या कार्यक्रमाचं संपूर्णपणे शूटिंग आम्ही ते न्यायालयाला सादर करणार आहोत आणि मग न्यायालय निर्णय घेईल काय घ्यायचं ते। परंतु हा असा अश्लीलतेचा नंगानाच आम्ही इथे आमच्या ग्रामीण भागामध्ये कदापि होऊ देणार नाही। बिलकुल, धन्यवाद संदीप भोंडवेजी। झी24 तासशी आपण बोललात त्याबद्दल। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।